नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे मुलांच्या डब्याकरता अतिशय झटपट होणारा पदार्थ आणि अगदी सोपा आहे. जर काय बनवायचं सुचत नसेल तर अशा वेळी हा पदार्थ बनवा आणि मुलांच्या टिफिनमध्ये द्या. तितकाच हेल्दीसुद्धा आहे. यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 2 किंवा 4 ब्रेडचे स्लायसेस घ्यायचे. आता ब्रेड कुठलाही वापरू शकता, शक्यतो व्हीट फ्लोअरवाला ब्रेड वापरावा. आता इथे आपण 2 उकडलेले बटाटे घेतलेत आणि त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत. आता सालं काढल्यानंतर बटाटा खिसून घ्यायचा. हवं तर तुम्ही बटाटा स्मॅशरने स्मॅशसुद्धा करू शकता, पण शक्यतो आपल्याला याच पद्धतीने खिसून वापरायचे, जेणेकरून बटाट्याच्या गाठी वगैरे राहणार नाहीत. आता तुम्ही पाहू शकता दोन्ही बटाटे मी याच पद्धतीने उकडवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याची सालं काढून आपण खिसून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक प्रकारे सँडविच म्हणता येईल, पण सँडविच म्हणलं की त्याला हिरवी चटणी, लाल चटणी, बरेचसे सॉसेस असा काही प्रकार न करता अगदी पटापट होईल असं सँडविच जर बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता सँडविचसाठी जी काही स्टफिंग लागणार आहे ती तयार करूया. एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केले, साधारणतः 2 ते 3 चमचे. त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं ॲड करायचं आणि मग लगेच आपण यामध्ये लसूण, आलं, हिरव्या मिरचीची पेस्ट वापरायची. चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरचीचे प्रमाण कमी ठेवा. इथे मी 2 ते 3 मिरच्या लसण आल्याच्या पेस्टसोबतच वाटून घेतलेल्या होत्या. त्यानंतर इथे आता आपण 1 कांदा घेतला आहे, तोही अगदी बारीक चिरून वापरला आहे. या प्रकारच्या सँडविचमध्ये बऱ्याचशा तुम्ही भाज्या वापरू शकता, जसे की गाजर असेल किंवा बीट असेल तेही टाकू शकता. यामध्ये बेसिक मसाले वापरलेत, हळद, मीठ आणि धने पावडर. यापेक्षा काहीही दुसरं वेगळं टाकलेलं नाही आहे. गरम मसाला किंवा ऑरेगॉनो किंवा इतर काही कुठले स्पायसेस अगदी बेसिक ठेवा, मुलं खूप आवडीने खातील. आता हळद, मीठ हे सगळी जिन्नस व्यवस्थित आलूमध्ये मिक्स करून घ्यायची आणि मसाला एकदा परतून घ्यायचा. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं ॲड करायची. त्यानंतर आपण इथे लिंबूसुद्धा पिळून घेतलेलं आहे. तर तयार झाली सँडविचची आपली स्टफिंग. बघितलं ना, इतकं सोपं आहे. आता इथे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, म्हणून मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. बघा, आता अशा प्रकारची स्टफिंग जर तुम्ही सँडविचमध्ये दिली तर ती हेल्दी पण आहे. जर मुलांना तुम्ही वेगवेगळे सॉसेस वापरत असाल तर त्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह जातात आणि अगदी परफेक्ट वे हे बॅलन्ससुद्धा होतं. म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्लस प्रोटीन याकरता, कारण आपण यामध्ये चीज स्लाईस वापरतो आहे. हवं तर तुम्ही प्रोसेस चीज थोडंसं खिसून वापरलं तरी चालेल. किंवा अजून एक आयडिया देते, यामध्ये तुम्ही पनीरचा जर ब्लॉक वापरला किंवा छोटे छोटे क्यूब जरी हळद मीठ लावून यामध्ये ॲड केले तर अजून तुमचा सँडविच जास्त प्रोटीन रिच किंवा प्रोटीन पॅक सँडविच म्हणता येईल. मुलांना अगदी परफेक्ट, खायलाही आवडेल आणि तो हेल्दी पण आहे. तर अशा प्रकारे दररोज पोळी भाजी करायचा कंटाळा येतो किंवा कधीमधी मुलांना नवीन काहीतरी द्यायचं असेल आणि अगदी हेल्दी वे सँडविच बनवायचं असेल तर नक्की हे सँडविच ट्राय करा. आता दोन्ही ब्रेडला आपण स्टफिंग लावून घेतली आहे, आतमध्ये चीज स्लाईस टाकलेलं आहे. आता पॅनमध्ये आपण थोडंसं बटर टाकूया आणि हे सँडविच दोन्ही साईडनी खमंग खरपूस थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडासा गोल्डन कलर आला पाहिजे, म्हणजे याचे जी काही वरची लेयर आहे ती थोडीशी क्रिस्पी होते आणि चीजमुळं आतमध्ये चीज पूर्णपणे मेल्ट होतं आणि जी काही स्टफिंग आहे ती व्यवस्थित सँडविचमध्ये चिकटून राहते. म्हणून यामध्ये मी चीज वापरलेलं आहे किंवा चीज स्लाईस वापरलेलं आहे. तर सँडविच दोन्ही साईडने किमान मंद आचेवर 5 ते 6 मिनटं भाजून घ्यावं. बघा, चीज जे आहे ते अगदी ड्रॉप होते, याचाच अर्थ पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे. आता आपण पटापट हे सँडविच कट करून मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकल्यामुळं हे सँडविच तुम्हाला वेगळी अशी पुदिन्याची हिरवी चटणी बनवण्याची गरज भासत नाही. अगदी त्याच चवीचं हे सँडविच तयार होतं. तर नक्की हे सँडविच तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये देऊन बघा, मुले खूप आवडीने खातील. अतिशय टेस्टी आणि हेल्दी वे आहे. तर एकदा ट्राय करायला काही हरकत नाही. अजून तुम्हाला मुलांच्या टिफिनकरता कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील त्याही कळवा. जर तुम्हाला आपल्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर पटापट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सँडविच मी सर्व केलेलं आहे. हे सँडविच तुम्ही मुलांना कुठल्याही फ्रूटसोबत जरी दिलं तर मुलं नक्कीच आवडीने डबा संपवून येतील. आता पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.